औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. जळगाव मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. धरणगाव तालुक्यातील चावलखेडे येथील अंजनी नदीच्या पुरात एक तरुण झाडावर अडकला होता. या तरुणाला वाचवण्याचा बराच प्रयत्न करण्यात आला आहे, पण नदीला पूर आल्यामुळे हा तरुण तसाच अडकून पडला. अंधार झाल्यामुळे वाचवण्यात अडथळा येत होते. मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे चावलखेडे येथील अंजनी नदीला अचानक मोठा पूर आला. यावेळी नदीपात्रात मासे पकडत असलेला एक तरुण पुराच्या पाण्यात अडकला. जीव वाचवण्यासाठी त्याने नदीतील एका झाडावर चढून आश्रय घेतला. दुपारपासून हा तरुण झाडावरच अडकून असून प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी त्याला सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अनेक प्रयत्न केले. मात्र नदीचा प्रचंड प्रवाह आणि वाढलेली पाण्याची पातळी यामुळे बचाव कार्यात अद्याप यश आलेले नव्हते. दरम्यान तरुणाच्या सुटकेसाठी एनडीआरएफच्या पथकाची मदत घेतली जाणार असून पथक आल्यानंतर विशेष बचाव मोहीम हाती घेतली जाणार आहे. अंधार पडल्यामुळे बचाव कार्यात अधिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पुराच्या पाण्यात अडकलेल्या तरुणाशी संपर्क ही तुटल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. दरम्यान जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांना आलेल्या पुराचा आणखीन एक बळी. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.